या देशामध्ये फक्त एकच भक्त व्हीआयपी आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं. प्रभू श्रीरामांना बोट धरून ते राम मंदिरात नेत आहेत बरं का. प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार 13वे, हे विष्णूचे अवतार 13वे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत. अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला. हा निर्लज्जपणा आहे. हा, ते प्रधानमंत्री आहेत, ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यावधी रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. ह्याच्यावर आधी बोला आपण. कोण व्हीआयपी, कोण सामान्य भक्त, याच्यामध्ये हा वाद नाही. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते. अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी, बाबरी आम्ही पाडले नाही अशा काखावर करून धावत होते. तेव्हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली बरं का, तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला. तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत. आता अशोक सिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे, त्यांना विचारा. अशोक सिंगलजी यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. तेव्हा आज जे बोलतात त्यांना बोलू द्या. आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हे हिंदुत्व तुमचं? आम्ही आहोत ना सगळे, आम्ही जाऊ ना अयोध्येत. आम्ही गेलो. 2024 नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल. देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्या छाताडावर बसून राम मंदिर बनवले. तुमची छाती आधी मोजा. हिम्मत असेल तर 22 तारखेला सोडा हो. तुम्ही कसली आव्हानं देताय? हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात? बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का, ढुंगणाला पाय लावून. आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही बरं का, आम्हाला माफ करा. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती? तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित नाही. तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे. सत्तेमुळे आता 56 इंच, 58 इंच, 60 इंच आता झाली असती. पण तेव्हा तुमची छाताड कुठे होती? जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची, तेव्हा हीच छाताड होती ना पिचलेली. तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती. आम्हाला शिकवू नका हिंदुत्व. हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका. प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत. आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती. बाळासाहेब ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होती. आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून, ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. और क्या है? शिवसेनेसोबत जर मोदीचं दिलं तर आम्ही 24 जागा लढवू असं प्रकाश आंबेडकर. बघा, एखाद्या विषयावर आपण बोललो होतात, परत तुम्ही त्या विषयावर काल बोललो ना. बघा, प्रकाश आंबेडकरजी, ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. सध्या ते नागपूरला आहेत. त्यांची एक कार्यकारिणीचं एक बैठक सुरू आहे 2 दिवस. नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे की जर
महाविकास आघाडीची युती होणार नसेल, म्हणजे एकत्र येणार नसणार, तर आपण 24 जागा लढवू, हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे. पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार, त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील, आणि आम्ही एकत्र निवडणुका लढू, आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही अत्यंत सन्मानानं